Hello, welcome in a PDS Educational Quality Improvement class, subject English, standard day, and topic is writing skill. I am Mrs. Wadekar. रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला हा क्वेश्चन असतो. ए अँड बी और आहे दोन्ही एकमेकांना. व्हर्बल टू नॉन व्हर्बल और नॉन व्हर्बल टू व्हर्बल. यामध्ये हा प्रश्न जो आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणून आपल्याला असतो. याचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे व्हर्बल. व्हर्बल म्हणजेच पॅराग्राफ. and second type is non-verbal. Non-verbal म्हणजे डायग्राम. तर इथे आपण एक लक्षात घ्यायचं की आपल्याला व्हर्बल म्हणजे जर पॅराग्राफ दिलेला असेल तर त्याचं कन्व्हर्जन म्हणजे त्याचं रूपांतर आपण डायग्राम मध्ये करायचं आहे. जर आपल्याला नॉन व्हर्बल फॉर्म म्हणजे डायग्राम्स दिलेले असेल तर त्याचं रूपांतर आपण व्हर्बल मध्ये म्हणजेच पॅराग्राफ मध्ये करायचं असतं. दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही परीक्षेमध्ये निवडू शकता. चेंजिंग अ डायग्राम टू अ पॅराग्राफ is non-verbal to verbal information and vice versa. Here are some types of non-verbal forms. Let's see it. T diagram, flow chart, pie chart, tabular form, fact files, web map chart, don't and doesn't. But does and don'ts असं म्हटलं जातं. व्हर्बल टू नॉन व्हर्बल करत असताना किंवा नॉन व्हर्बलचं व्हर्बल करत असताना काही डायग्राम्स आपल्याला दिसतात आणि त्याचं आपण व्हाईस वर्सा रूपांतर करायचं असतं. पहिला जो फॉर्म आहे म्हणजे फर्स्ट पिक्चर जे तुम्ही पाहता हे आहे टी डायग्राम, पाय चार्ट, हा आहे टॅब्युलर फॉर्म व स्टॅटिस्टिकल डाटा पॅराग्राफ सुद्धा म्हणजे टर्न इन टू द पॅराग्राफ असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. एक आहे पर्सन, थिंग अँड प्लेस. तुम्हाला 3 गोष्टींविषयीची माहिती जी आहे ती अशी टॅब्युलर फॉर्म मध्ये द्यायला येऊ शकते. नंतरचा प्रकार जो आहे तो आहे मॅप और वेब अँड चार्ट. हे दोन्ही एकच आहेत. अँड द लास्ट वन इज अ फ्लो चार्ट. लेट्स सी द मार्किंग स्कीम ऑफ क्वेश्चन व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल. दोन्हीची मार्किंग स्कीम आपण कंपॅरेटिव्हली बघणार आहोत कारण दोन्ही एकमेकांसाठी और असणारे प्रश्न आहेत आणि एकमेकांशी रिलेटेडही आहेत. पहिला आहे टायटल. द फर्स्ट इज टायटल अँड इट कॅरीज अ 1 मार्क. त्याला 1 मार्क आहे. म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा किंवा नॉन व्हर्बलचं व्हर्बल करा तर तुम्हाला त्याला टायटल देणं आवश्यक आहे. तुम्ही तो वाचल्यानंतर पॅसेज असेल किंवा कंटेंट असेल जो काही डायग्राम असेल तो वाचल्यानंतर तुम्ही ज्या कशात रूपांतर कराल ते रूपांतर करत असताना कोणता महत्त्वाचा भाग आहे, की फॅक्टर काय आहे तो तुम्ही टायटल म्हणून द्यायचा असतो. टायटल हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतो. इट कॅन डिफर फ्रॉम द वन अनदर. असं बोर्ड किंवा कुठलंही त्याच्यासाठी क्रायटेरिया नाही की हेच असलं पाहिजे. इट कॅन डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. सेकंड पॉइंट इज कव्हरिंग ऑल द पॉइंट्स. हा फर्स्ट मधले आहे कव्हरिंग ऑल द पॉइंट्स. तर त्याच्यामध्ये यूज गिवन पॉइंट्स सेकंड मध्ये येतो. आता पॅराग्राफ व्हर्बलचं पॅसेज असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्यातले सगळे मुद्दे तुमच्या त्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत का डायग्राममध्ये, याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असतात. नॉन व्हर्बलचं मात्र नॉन व्हर्बलमध्ये दिलेले मुद्दे तुमच्या पॅराग्राफमध्ये इन्क्लूड झालेले आहेत का याला तुमचे 2 मार्क्स राहतात. आणि आपला तिसरा टॉपिक आहे तर ग्राफिक आणि लेआउट. जसं नॉन व्हर्बल तुम्हाला करायचं आहे तर त्याचा ग्राफिक असेल, डायग्राम जो आखलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित आखलेला आहे का याच्यासाठी 1 मार्क असतो. नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये मात्र पॅराग्राफ तुम्ही करत आहात आणि पॅराग्राफ करत असताना त्याच्यामध्ये ग्रामर जे आहे ते महत्त्वाचा पार्ट असतो म्हणून ग्रामरसाठी 1 मार्क्स आपल्याला आहे. लास्ट वन ओव्हरऑल प्रेझेंटेशन जे आहे ते नॉन व्हर्बलमध्ये असतं की ओव्हरऑल प्रेझेंटेशन तुमचं कसं आहे, नीटनेटकेपणा आहे का, व्यवस्थित तुम्ही ते आखलेलं आहे का, तुमचे चौकोन, त्रिकोण, तुम्हाला जे काही आकार दिलेले आहेत ते सगळे समप्रमाणात तुम्ही केलेले आहेत का त्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क असतो. व्हर्बलचं म्हणजे पॅसेज आपण जो तयार केलेला आहे, पॅसेज लिहित असताना तो कसाही लिहून आपल्याला चालत नाही तर त्याच्यासाठी अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन म्हणजे व्यवस्थितरित्या त्याची सुरुवात आणि एंड झालेला पाहिजे असे त्याला तुम्हाला 1 मार्क म्हणून दोन्ही घटकाला तुम्हाला 5-5 मार्क आहे. यामध्ये आय विल गिव्ह अ प्रेफरन्स टू द व्हर्बल टू नॉन व्हर्बल.
यामध्ये ग्रामरचा भाग येत नाही किंवा ग्रामरवरती फार काही जोर नसतो, फक्त आपल्याला महत्त्वाचे घटक जे आहे ते डायग्राममध्ये टाकायचे असतात. त्याच्यामुळे आय विल गिव्ह अ प्रेफरन्स टू द व्हर्बल टू नॉन व्हर्बल, जो की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा घटक आहे. Let's see some rules or some important points which will help you to transfer the information. व्हर्बल टू नॉन व्हर्बल करत असताना काही मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. त्याच्यातला पहिला आहे रीड द पॅराग्राफ केअरफुली अँड सॉर्ट आउट द इम्पॉर्टंट पॉईंट्स. पॅराग्राफ वाचून त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्याला सॉर्ट करता आले पाहिजेत. सेकंड, इनकॉर्पोरेट द पॉईंट्स इन अ गिव्हन फॉर्मॅट. दिलेल्या फॉर्मॅटमध्ये, दिलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते मुद्दे टाकता आले पाहिजेत. यूज पेन or pencil to draw but write answers using pen. म्हणजे ड्रॉइंग तुम्ही कशाने करू शकता, जे आखायचं आहे ते पेननी किंवा पेन्सिलने, उत्तरं मात्र तुम्हाला पेननीच लिहायची असतात. डोंट ॲड युअर पॉइंट्स इन द इन्फॉर्मेशन गिवन. पॅराग्राफ दिलेला आहे आणि पॅराग्राफमधले की फॅक्टर्स, महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला डायग्राममध्ये टाकायचे आहेत. त्यावेळेला मात्र तुम्ही स्वतःचा कोणताही मुद्दा त्याच्यामध्ये टाकायचा नसतो. नॉन व्हर्बलचं व्हर्बल जर करायला सांगितलं असेल तर मात्र तुम्हाला एक टिप खाली दिली जाते की ॲड युअर ओन पॉईंट्स. ज्या वेळेला तुम्ही एक्सप्लेनेशन देणार आहात त्यावेळेला तुम्ही तुमचे मुद्दे टाकू शकता, पण व्हर्बलचं नॉन व्हर्बल करत असताना आपल्याला एकही अक्षर आपल्या स्वतःचं त्याच्यामध्ये टाकण्याची मुभा नसते. सो लेट्स सी विथ द एक्झाम्पल्स. आपण पहिला प्रकार जो आहे याच्यातला बघणार आहोत, डज अँड डोंट्स. सो ते कसं ट्रान्सफर करायचं, काय करायचं ते आपण बघूया. Here is a question for you, verbal to non-verbal. Communication is an important part of our life. Following are some of the useful tips for it. Classify them into does and don'ts. आपल्याला does and don'ts मध्ये ट्रान्सफर करायचं. याच्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये कमीत कमी 10 वाक्य दिलेली जातात. जुन्या टाईपमध्ये तुम्हाला 8 मार्काचा 4 मार्काचा प्रश्न होता, त्यावेळेला 8 वाक्य दिली जायची. आता आपल्याला 5 मार्काचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 10 वाक्य दिली जातात. एका बाजूला 5 आणि एका बाजूला 5 असे तुम्हाला 10 मार्क डिवाइड करून लिहायचे असतात. लेट्स सी एक्झाम्पल ॲट फर्स्ट. यू शुड नॉट टॉक टू मच. यू शुड नॉट स्प्रेड rumors or false information. Third, it is a good thing to take a side of right things. No one should use, abuse and indecent language. We should speak in a polite and mild way. We must not hurt anybody by your harsh words. If you maintain healthy relationship, it's useful. We should speak in a low voice. We should not impose our opinion on others. We can try to be गुड लिसनर. आपण ऑब्झर्वेशन जर सेंटेन्सेसचं केलं तर आपल्या लक्षात येईल की काही वाक्य त्याच्यातली अफर्मेटिव्ह आणि काही वाक्य त्याच्यातली निगेटिव्ह आहेत. म्हणजेच काय, डू डोंट्स करत असताना काही नकारार्थी वाक्य असणार आहेत आणि काही होकारार्थी वाक्य सुद्धा असणार आहेत. सो याच्यातली आपल्याला अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह अशी वाक्य दोन्ही सॉर्ट करायची असतात, म्हणजे वेगवेगळी करायची असतात. आधी छोटंसं पेन्सिलने तुम्ही प्रश्नपत्रिकेवरती किंवा सराव पेपरवरती सुद्धा तुम्ही ते टिक मार्क्स करून घ्यायचं. नकारार्थी वाक्य आधी शोधायची. ती शोधणं आपल्याला कसं सोपं आहे, तर नो, नॉट, नेव्हर, नथिंग असे शब्द ज्या ज्या वाक्यामध्ये आलेली असतील, किंवा इट इज अ फॉरबिडन असा एक प्रकार सुद्धा येतो जो मी इथं दिलेला नाही आहे तुम्हाला, पण तोही येतो की फॉरबिडन म्हणजे काय, तुम्हाला प्रतिबंध केला जात आहे कुठली गोष्ट करायला, तोही आपण नकारार्थीमध्येच टाकायचा असतो. तर आपण बघूया. पहिल्या वाक्यामध्ये नॉट आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये पण नॉट आहे, त्याच्यानंतर पुढे आहे, इथे आहे एक नॉट, अजून इथे नो वन आहे, इथे नो आहे. सो वी विल टेक इट. आधी आपण टेक मार्क्स करून घेऊया सगळ्यांना. ही 5 वाक्य मी आधी सॉर्ट करून घेतली की जी काय आहेत तुमची नकारार्थी वाक्य आहेत. मग आता आपल्याला डू डोंट्स करायचं, तर ही सरळ वाक्य आहेत, कर्ता, क्रियापद, कर्म असं आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. या स्टेटमेंटचं रूपांतर आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये करायचं. इम्परेटिव्ह सेंटेन्स कधी वापरला जातो किंवा त्याचा फॉर्म काय आहे, तर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. एखाद्याला सूचना द्यायची असेल, विनंती करायची असेल तर त्यावेळेला आज्ञार्थी वाक्याचा उपयोग केला जातो. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात कशाने होते हे महत्त्वाचं आहे. तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही वर्ब म्हणजेच क्रियापदाने होत असते.
डू डोंट्स करायचं म्हणजे आज्ञार्थी वाक्य करायची, म्हणजेच आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता आणि टू बीचं सहाय्यकारी क्रियापद याचा काहीही उपयोग नाही, ते आपल्याला त्याच्यातून काढून टाकायचं आहे. सो कम टू नेक्स्ट. अफर्मेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स विल स्टार्ट विथ वर्ब. आपण जे टिक मार्क्स केलेले आहेत त्याच्यामध्ये अफर्मेटिव्हचं वाक्याची सुरुवात आपण फक्त क्रियापदाने करणार आहोत. क्रियापदाच्या आधी असणारा भाग वाक्यातून काढून टाकायचा. आता काही वाक्य नकारार्थी आहेत. निगेटिव्ह विल स्टार्ट विथ डोंट. निगेटिव्हचं मात्र डोंटनी सुरुवात होईल, म्हणजे नोट पर्यंत असणारा भाग जो आहे तो काढून टाकायचा. आता इथं आपल्याला चौथं वाक्य आहे की नो वन शुड यूज अब्यूज अँड इंडिसेंट लँग्वेज. याच्यामध्ये मात्र आपल्याला नो वन शुड हॅड आपण ड्रॉप करणार आहे. नॉट नकारार्थी मात्र आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. सो लेट्स सी विथ द एक्झाम्पल्स. वी शुड नॉट टॉक टू मच. हे वाक्य आपलं आहे आणि हे नकारार्थी वाक्य आपल्याला दिसत आहे. डोंट टॉक टू मच हे आपण त्याचं कन्व्हर्जन केलं, पण ते कसं केलं हे बघूया. की यू शुड मी अंडरलाईन करून दिलेलं आहे, ते आपल्याला आपण वापरणार नाहीयेत. नॉट पासून पुढचं वाक्य आपण यूज करणार आहोत. त्याच्या पुढे आपण डू लावला आणि त्याचं शॉर्ट फॉर्म जे आहे ते डोंट असं झालेलं आहे. तर हे नकारार्थी वाक्य झालं, म्हणजे डोंट मध्ये यूज करणारं. सेकंड आहे इट इज अ गुड थिंग टू टेक अ साइड ऑफ राईट थिंग्स. हे बघितल्याबरोबर आपल्याला वाक्य समजतं की हे अफर्मेटिव्हचं सेंटेन्स आहे आणि अफर्मेटिव्हच्या सेंटेन्समध्ये आपल्याला क्रियापदापर्यंतचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे. आता जे वेबलाईनमध्ये तुम्हाला सेंटेन्स असलं ते आपण ड्रॉप करणार आहे आणि त्याच्या पुढे असणारं वाक्य जे आहे ते आपण लिहिणार आहोत. टेक अ साइड ऑफ राईट थिंग्स. दोन्ही वाक्यांमध्ये लक्षात घ्यायचं की जिथून आपण सुरुवात करणार आहोत तिथे आपल्याला पंक्च्युएशनचा रूल वापरायचा आहे. तर सेकंड म्हणजे होकारार्थी वाक्यामध्ये टेक अ साइड ऑफ राईट थिंग्स मधला टी आपण कॅपिटल काढलाय आणि डोंट टॉक टू मच याच्यामध्ये टी आपला कॅप्समध्ये असला पाहिजे. सो सेकंड वन आपलं काय झालं की होकारार्थीचं एक वाक्य तयार झालं. म्हणजे आपली जी 10 वाक्य आहे त्याच्यामध्ये काही वाक्य नकारार्थी काही होकारार्थी असं दोन्ही वाक्यांचं आपण कन्व्हर्जन करून घ्यायचं. आपण मनामध्ये रफ पेजेसमध्ये हे सगळं करून ठेवायचं आणि नंतर मग आपण ते टॅब्युलर फॉर्ममध्ये एक्झाममध्ये जे आहे ते उतरवायचं असतं. आपल्याला एक टेबल करायचं आहे त्याच्यामध्ये नंबर्स, डज, अगेन नंबर्स अँड डोंट्स. म्हणजे याची 5 वाक्य आणि त्याचे 5 वाक्य असे दोन्हीची 5 वाक्य आपल्याला सेपरेट लिहायची आहेत. इथे मी आधीच करून घेतलेली आहेत सगळी वाक्य. फर्स्ट वन टेक अ साइड ऑफ राईट थिंग्स. सेकंड स्पीक इन अ पोलाइट अँड माइल्ड वे. थर्ड मेंटेन हेल्दी रिलेशनशिप अँड स्पीक इन अ लोअर व्हॉइस. फिफ्थ वन ट्राय टू बी गुड लिसनर. डोंट्स मध्ये कोणती वाक्य येणार आहेत आता त्याच्यातली डोंट टॉक टू मच, डोंट स्प्रेड rumors or the false information, don't use abuse and indecent language, don't hurt anybody by your harsh words, don't impose your information on others. हा असा तुमचा डायग्राम जो आहे तो तयार होतो. म्हणजे एक टेबल तुमचा फॉर्म त्याच्यामध्ये क्रिएट होतो. याला आपल्याला टायटल द्यायचं आहे. सो टिप्स ऑफ कम्युनिकेशन हे आपलं टायटल झालं. टायटल आपल्याला 1 मार्क आहेत आणि बाकीच्या गोष्टींना तुम्हाला कसं मार्किंग आहे ते आपण डिस्कस केलंच आहे. सो लेट्स मूव्ह टू द सेकंड पार्ट अँड इट इज अ टी डायग्राम. टी डायग्राम मध्ये आपल्याला ऑलरेडी पॅसेज दिलेला असतो. इथे मी तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. आपण हा आधी एकदा रीड करूया, देन वी विल सी द सम रूल्स. सरफेस ट्रान्सपोर्ट as we know is divided into the 2 main heads wise, ground transport and water transport. Water transport is further divided into 4 categories wise, namely road transport, rail transport, ropeway transport and pipelines. Water transport is also divided into coastal shipping, island shipping, ways and the overseas transport. Inland waterways is further subdivided under the following headings: river, canal, backwater and lake transport. आता आपण पॅसेज वाचल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ठेवायचं की तुम्हाला कुठलंही व्हर्बलचं नॉन व्हर्बल करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये रीडिंग हे महत्त्वाचं असतं. तुम्ही थरो रीडिंग केलं पाहिजे आणि त्याच्यातले आपल्याला महत्त्वाचे घटक मात्र ओळखता आले पाहिजेत. Here is a steps to draw a T diagram. First rule is read passage and mark the points in a first layer. पहिल्या लेअर मधले तुम्हाला सगळे महत्त्वाचे घटक मार्क करता आले पाहिजेत. वाचन महत्त्वाचं आहे आपल्या त्यात. सेकंड पॉइंट इज
मेक फर्स्ट लेअर ऑफ डायग्राम. पहिला लेअर आपण काढून घ्यायचा किंवा मुद्दे लिहून घ्यायचे. देन मार्क सब डिव्हिजन्स ऑफ द फर्स्ट लेअर. मग फर्स्ट लेअरचे सब डिव्हिजन म्हणजे त्याचे उपघटक आपण लिहून घ्यायचे. यूज ओनली की वर्ड्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला वाक्याच्या वाक्य तिथे लिहायची नाहीत, फक्त महत्वाचे शब्द तिथे लिहिणार आहोत आपण. गिव्ह अन अप्रोप्रिएट टायटल. दिस कॅरीज 1 मार्क. याला 1 मार्क आहे आणि आपल्याला टायटल मात्र देता आलं पाहिजे त्याला. लेट्स सी. आपण आता मी पॅराग्राफ जो आहे तो आपण मार्किंग करून घेऊया आधी. इथं पॅराग्राफ आहे की ज्याला मी मार्किंग केलेलं आहे. सो आपण डायग्राम बरोबर ते मार्किंग कसं मॅच केलंय ते आपण बघूया. फर्स्ट आपण त्याला टायटल दिलं सरफेस ट्रान्सपोर्ट, जो महत्वाचा घटक आहे आपला. त्याच्यानंतर आपला डायग्राम सुरू होताना सरफेस ट्रान्सपोर्ट पासून सुरू होईल. त्याचा पहिला भाग आहे जो लाईट ब्लूनी दिलाय ग्राउंड ट्रान्सपोर्ट. त्याचा सेकंड आहे ऑप्शन तो वॉटर ट्रान्सपोर्ट, म्हणजे आपली पहिली लेअर जी आहे ती तयार झाली. त्याच्यानंतर आपण याचे सब डिव्हिजन्स कसे शोधले तर इथं आपल्याला दिलेलं आहे की वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये काय काय प्रकार येतात. रोड ट्रान्सपोर्ट येतो, रेल ट्रान्सपोर्ट, रोपवे ट्रान्सपोर्ट अँड लेक ट्रान्सपोर्ट. फर्स्ट आपला कॉलम जो आहे तो कम्प्लीट झाला. देन वी हॅव टू फाइंड द सब टॉपिक्स ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट. पुढचा पॅराग्राफ आपल्याला वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कोस्टल शिपिंग, इनलँड वॉटरवे आणि ओव्हरसीज ट्रान्सपोर्ट असे वॉटरचे 3 प्रकार पडतात वॉटर ट्रान्सपोर्टचे. आणि परत याचे कुणाचे आपल्याला सब टॉपिक्स दिलेले आहेत का ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला इनलँडचे प्रकार त्यांनी फक्त इनलँड वॉटरवेचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये रिव्हर, कॅनल, बॅकवॉटर आणि लेक ट्रान्सपोर्ट असा आपला टी डायग्राम तयार झाला. काय महत्वाचं आहे याच्यामध्ये आपण थरो वाचन करतोय का, आपल्याला त्यातले मुद्दे समजतायत का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस किती करताय. खूपसे पॅसेजेस घ्या, वाचा, त्यांचं डायग्राममध्ये रूपांतर करा आणि एकदा तुम्हाला सराव झाला की तुम्ही सहजरित्या हा प्रश्न सोडवू शकाल. सो लेट्स रिवाइज व्हॉट वी लर्न इन दिस लेसन. आपण काय अभ्यास केलेला आहे, डज अँड डोंट्स कसं बनवायचं आणि टी डायग्राम कसा तयार करायचा हे 2 भाग बघितलेले आहे. डू डोंट्समध्ये एक तुम्हाला साधी सूचना आहे की आता कोविड-19चा प्रादुर्भाव चालू आहे, त्यामुळे आपल्याला इथे बऱ्याच गोष्टी आहेत की हे करू नका, हे करा, डज अँड डोंट्स. अगदी मोबाईल आपण रिंग दिली की तेव्हापासून आपल्याला ऐकायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी पॅम्पलेट्स वगैरे खूप माहिती आहे. सो यू कलेक्ट इट अँड ट्रान्सफर्ड इट इन अ डू अँड डोंट्समध्ये तुम्ही ट्रान्सफर करा. प्लस तुम्हाला ती माहिती ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा उपयोगाला येणार आहे. करंट अफेअर्सवरतीच आपल्याला या प्रकारचे प्रश्न पडत असतात. So thank you very much for watching my video.